लपंडाव मालिकेत सरकारला आव्हान देण्यासाठी होणारे एक दमदार एंट्री. स्टार प्रवाह वाहिनीवरील लपंडाव या मालिकेत सखी व कान्हा यांची गोष्ट पाहायला मिळते. सखीच्या मनात आईच्या अगदी लहानपणीच्या चांगल्या आठवणी होत्या. मात्र अचानक आईच्या वागण्यात बोलण्यात प्रेमात बदल झाल्याचे दिसले. आईऐवजी सरकार म्हटले जावे असे तिला सांगितले. गेली अनेक वर्षे सखीच्या मनात अनेक प्रश्न होते. हे संपूर्ण कोडे कान्हाने सोडवले. जी व्यक्ती सखीची आई तेजस्विनी म्हणून घरात वावरत होती ती खरे तर मनस्विनी होती. मनस्विनी ही तेजस्विनीची जुळी बहीण आहे. त्या अगदी सारख्याच दिसत असल्याने आणि मनस्विनीने तेजस्विनीला इतकी वर्षे कैद करून ठेवल्याने तिचे हे कारस्थान कोणालाच समजले नव्हते. मात्र कान्हाने तिच्या कारस्थानाचा सर्वांसमोर उलगडा गेला. तरीही मनस्विनी काही ना काही कट करत असल्याचे दिसते. आता मनस्विनीला धडा शिकवण्यासाठी, तिला आव्हान देण्यासाठी मालिकेत नवीन एंट्री होणार आहे. लपंडाव या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांची एंट्री होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उषा नाईक दिसत आहे. उषा नाईक यांचा एक वेगळा लुक पाहायला मिळत आहे. त्यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. पदर खोवला आहे. कपाळावर मोठी टिकली दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना सरकारला आव्हान देण्यासाठी नंदाची होणार एंट्री असे लिहिले आहे. तसेच एक व्हिडिओ शेअर करत मालिकेची नवीन वेळ देखील सांगितली आहे. ही मालिका दुपारी 1:15 वाजता स्टार प्रवाहावर पाहायला मिळणार आहे. उषा नाईक यांच्या लपंडाव मालिकेतील पात्राबद्दल बोलायचे झाले तर नंदा ही मनस्विनी आणि तेजस्विनीची मावशी आहे. अत्यंत खुनशी, स्वार्थी आणि सूदबुद्धीची आहे. पारंपरिक वेशातली, चेहऱ्यावर कृत्रिम माया पण डोळ्यात कायम हिशोब ठेवणारी नंदा सतत लावणी गुणगुणत असते. नंदा नात्यांना प्रेम आणि आपुलकीच्या मापात न मोजता कायम फायद्या तोट्याच्या तराजूत तोलते. एखाद्याला प्रेमाने जवळ घेत पुढच्याच क्षणी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव ती आखू शकते. समोरच्याची कमकुवत नस नंदाला अचूक पकडता येते. मेलोड्रामा आहे तिचं हुकमी शस्त्र आहे. कधी रडते, कधी बेशुद्ध पडते, कधी काळजावर हात ठेवत समोरच्याला धडकी भरवते. वय झालं तरी तिची महत्वाकांक्षा संपली नाही. मनस्विनीबरोबर नंदा नेमका कोणता लपंडाव खेळणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. दरम्यान आता नंदाच्या एंट्रीनंतर मालिकेत काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आत्तापर्यंत उषा नाईक यांनी साकारलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये सकारात्मक, नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.